या भागामध्ये इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेतील कर्तव्य भूमिती या विषयाचे प्रश्न क्रमांक 9 ते प्रश्न क्रमांक 12 हे 4 प्रश्न येथे या भागात आपण सोडवत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये पेपरला एकूण 4 प्रश्न विचारतात। त्यापैकी 3 प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात आणि ब विभागामध्ये घनभूमितीचा एक प्रश्न सोडवावा लागतो। ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या पुस्तकात एकूण उपप्रश्नासह 22 प्रश्न आहेत। या सर्व प्रश्नांची प्रॅक्टिस करणं, ते अनेक वेळेस सोडून पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हे प्रश्न सोडवता येणार आहेत। एकदम सोप्या पद्धतीने हे प्रश्न कसे सोडवायचे हे मी येथे शिकवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। हे प्रश्न सोडवत असताना आपण काय काळजी घ्यावी ते आपण येथे पाहतोय। रचना करायला लागणारी सर्व उपकरणे निर्दोष व उत्तम दर्जाची असावीत। पेन्सिल टोकदार असावी। पुसट पण स्पष्ट रेखांसाठी 2H पेन्सिल वापरावी। ठळक रेषांसाठी HB किंवा 0.5 HB लीड असलेली क्लच पेन्सिल किंवा काळ्या पेनचा वापर करावा। नेटकेपणा व काटेकोरपणा याकडे विशेष लक्ष द्यावे। आकृती रचनेच्या कोणत्याही रेषा वा खुणा खोडू नयेत। आकृतीची नावे व मोजमापे योग्य जागी नीट स्पष्ट लिहावीत। दिलेला प्रश्न बारकाईने वाचून घ्यावा। कच्ची आकृती काढून कृतीक्रम करावा व नंतर आकृती काढावी। केलेल्या रचनेची कृती लिहायची नसते। विभाग अ व ब यासाठी उत्तरपत्रिकेच्या दोन्ही बाजूचा उपयोग करावा। मुख्य आकृती पेन्सिलने किंवा काळ्या पेनने ठळक करावी। या सर्व नियमांचे पालन हे प्रश्न सोडवताना आपण करायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉनला ऑल क्लिक करा। व्हिडिओ आपल्याला आवडले, प्रश्न आपल्याला समजले तर लाईक करा आणि शेअरही करा। विद्यार्थी मित्रांनो, आजचे हे भूमितीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे कंपास, स्केल म्हणजे पट्टी, कोनमापक आणि पेन्सिल या भौमितिक साहित्याची आवश्यकता लागणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 9 कशा पद्धतीचा आहे तो आपण पाहूया। प्रश्न 9 सेंटीमीटर व 7.3 सेंटीमीटर लांबीचे कर्ण असणारा समभुज चौकोन काढा। इथे 2 कर्ण दिलेले आहेत। ते 2 कर्ण घेऊन आपल्याला समभुज चौकोन काढायचा आहे, ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत। सुरुवातीला 9 सेंटीमीटर लांबीची आपल्याला AC रेषा काढायची आहे। इथे नाव द्यायचं आहे AC। इथे आपण त्याची माप लिहायची आहेत 9 सेंटीमीटर। त्यानंतर या इथे AC रेषेचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे। त्यासाठी कंपास लागणार आहे। E बिंदूवर मी कंपासचं लोखंडी टोक टेकवलं। AC पेक्षा हे निम्म, अंदाजे निम्म आणि अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूला एक कंस केलाय आणि वरच्या बाजूला एक कंस केलाय। त्याच मापाने, त्याच त्रिज्येने त्या कंसावर दुसरे कंस केले 2। त्यानंतर हे दोन्ही कंस एकमेकाला छेदलेले आहेत। ते बिंदू ठळक केलेले आहेत आणि दोन्ही बिंदू मी जोडत आहे या पद्धतीने। पाहता ही लंबदुभाजकाची रेषा जी आहे ती AC रेषेला इथे छेदली आहे। तिथे बिंदू घ्यायचा आहे, त्या बिंदूला नाव द्यायचं आहे O। आता कंपासमध्ये आपल्याला दुसरा जो कर्ण दिलेला आहे तो दिलेला आहे 7.3 म्हणजे 7 सेंटीमीटर आणि 3 मिलीमीटर इतकं अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे। ओवर कंपासचं लोखंडी टोक टेकवायचं आहे आणि या उभ्या लंबावर आडवा कंस करायचा आहे। या कंसाने उभ्या लंबाला इथं छेदलंय, बिंदू मिळालाय, तो बिंदू ठळक केला आणि त्या बिंदूला नाव दिलंय M। आता ज्या पद्धतीने आपण AC ही रेषा दुभागली त्याच पद्धतीने OM ही रेषा आपल्याला दुभागायची। ओवर कंपासचं लोखंडी टोक टेकवलंय, हे OM इतकं अंतर, अंदाजे हे निम्म आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलंय। एक डाव्या बाजूला कंस केलाय आणि एक उजव्या बाजूला कंस केलाय। त्याच त्रिज्येने, त्याच अंतराने त्या कंसावर पुन्हा 2 कंस केलेत या पद्धतीने। दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदलेत तिथे बिंदू घ्यायचे आहेत आणि ते दोन्ही बिंदू जोडायचे आहेत। ही जी लंबदुभाजकाची रेषा आहे ती रेषा OM ला या बिंदूमध्ये छेदून गेली। त्या बिंदूला नाव द्यायचं आहे D। आता विद्यार्थी मित्रांनो,
कंपास घ्यायचा आहे. कंपासचं लोखंडी टोक O वर टेकवायचं आहे. O ते D बिंदू इतकं कंपासमध्ये त्रिज्या घ्यायची आहे आणि त्या त्रिज्येने या लंबावर खालच्या बाजूला कंस करायचा आहे. या कंसाने या उभ्या लंब रेषेला जिथे छेदलंय बिंदू घेतलाय, त्या बिंदूला नाव दिलंय B. आता AB हे दोन बिंदू जोडायचे आहेत. जोडताना ही रेषा डार्क करायची आहे. त्यानंतर BC जोडायची आहेत, ही रेषा डार्क करायची आहे. CD जोडायची आहेत, ही रेषा डार्क करायची आहे. आणि ED जोडायची आहे, ही रेषा देखील डार्क करायची. अशा प्रकारे पण ABCD हा इष्टसमभुज चौकोन ते तयार केले. आता प्रश्न क्रमांक 10 तो आपण सोडवतोय. प्रश्न या पद्धतीचा आहे. प्रश्न 10वा 6 सेंटीमीटर व 4 सेंटीमीटर संलग्न बाजू व त्यामधील कोन 55 अंश असणारा समांतरभुज चौकोन काढा. विद्यार्थी मित्रांनो, येथे विभाग 5वा चौकोन रचना या विभागातले कृत्य प्रश्न आपण सोडवत आहोत. या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 संलग्न बाजू दिल्यात आणि एक कोन दिलाय. तर आपल्याला समांतरभुज चौकोन काढायचा आहे. इथे 6 सेंटीमीटर लांबीची आपल्याला AB रेषा काढायची आहे. या पद्धतीने इथे 6 सेंटीमीटर अंतरावर एक रेषा घ्यायची आहे. त्या रेषेला नाव द्यायचं आहे AB 6 सेंटीमीटर लांब. आता A बिंदूवरून आपल्याला प्रश्नात दिल्याप्रमाणे 55 अंशाचा कोन करायचा. कोन मापक बिनचूक लावायचे. 0, 10, 20, 30, 40, 50 आणि इथे 55 हा कोन काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने इथे लिहायचं आहे 55 अंश. इथे म्हणायचं आहे M. आता विद्यार्थी मित्रांनो, जी दुसरी संलग्न बाजू दिलेली आहे, एक घेतली आपण 6 सेंटीमीटर, जी दुसरी दिलेली आहे ती दिलेली आहे 4 सेंटीमीटर. कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्या. त्रिज्या घ्यायची आहे 4. ए बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवायचं आहे. या कोनाच्या रेषेवर एक कंस करायचा आहे. तो कंस AM रेषेला जिथे छेदलाय तिथे बिंदू ठळक करायचा आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे D. आता आपल्या कंपासमध्ये अंतर आहे AD म्हणजे 4 सेंटीमीटर. किती? 4 सेंटीमीटर. इथे लिहायचं आहे 4 सेंटीमीटर. B बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकून इथे 4 सेंटीमीटर अंतरावर एक कंस करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी जी बाजू आहे ती आपण घेतली होती 6 सेंटीमीटर. मग कंपासमध्ये किती अंतर घ्यायचं आहे? 6 सेंटीमीटर. कंपासचं लोखंडी टोक टेकवायचं D बिंदूवर आणि या आडव्या कंसावर उभा कंस करायचा आहे. दोन्ही कंस एकमेकाला छेदलेत. बिंदू मिळाला आहे, त्या बिंदूला नाव द्यायचं आहे C. आता BC हे 2 बिंदू जोडायचे आहेत आणि CD हे 2 बिंदू जोडायचे आहेत. या पद्धतीने बाकीचे रेषा थोड्या मी डार्क करतोय. अशा पद्धतीने चौकोन ABCD हा इष्ट समांतरभुज चौकोन आपण काढलेला आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 11वा सोडतोय. प्रश्न अशा पद्धतीचा आहे. प्रश्न 11वा 2 बाजू अनुक्रमे 5 सेंटीमीटर व 3 सेंटीमीटर आणि त्यामधील 100 अंश मापाचा एक कोन असणारा समद्विभुज पतंगाकृती चौकोन काढा. इथे तुम्हाला 2 बाजू दिलेल्या आहेत आणि एक कोन दिलेला आहे. तर आपल्याला समद्विभुज चौकोन काढायचा आहे. पण सुरुवातीला 5 सेंटीमीटर लांबीची एक बाजू काढतोय. या बाजूला नाव द्यायचं आहे AB 5 सेंटीमीटर. त्यानंतर B बिंदूवर आपल्याला काय करायचं आहे? 100 अंशाचा कोन करायचा आहे. कोन मापक व्यवस्थित लावा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि इथे 100 वर मी मार्किंग केली. हा बिंदू आणि B बिंदू असं जोडायचे आहेत. इथे नाव द्यायचं आहे L. इथे लिहायचं आहे 100 अंश. त्यानंतर आपल्याला जी दुसरी बाजू दिलेली आहे ती दिलेली आहे 3 सेंटीमीटर. कंपासमध्ये त्रिज्या घेतली 3 सेंटीमीटर. B बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवलंय आणि या कोनाच्या रेषेवर आडवा कंस केलाय.
तो कंस BL रेषेला जिथे छेदला तिथे बिंदू घेतलाय, त्या बिंदूला नाव दिलंय C आणि त्याच अंतराने अंतर कंपासमधलं चेंज करायचं नाही, त्रिज्या 30 ठेवायची आणि एक डाव्या बाजूला उभा कंस करायचा आहे. त्यानंतर जी दुसरी बाजू आहे AB ती आपण 5 सेंटीमीटर घेतली होती. 5 सेंटीमीटर इतका अंतर कंपासमध्ये घेऊन A बिंदूतून यातला अंतर आहे AB इतकं म्हणजे 5 सेंटीमीटर. या उभ्या कंसावर एक आडवा कंस केलाय, दोन्ही कंस एकमेकांना छेदलेत, तिथे बिंदू घ्या, त्या बिंदूला नाव द्यायचंय D. आता आपल्याला CD जोडायचे आहेत. दोन बिंदू जोडलेत, रेषा डार्क केली, त्यानंतर ED जोडलाय, हे बाकीची रेषा मी डार्क करतोय. फक्त चौरसाच्या रेषा मी डार्क करतोय, बाकीची कृती तशीच ठेवतोय. इथे लिहायचं आहे 3 सेंटीमीटर. अशा पद्धतीने चौकोन ABCD हा इष्ट समद्विभुज पतंगाकृती चौकोन आपण काढलेला एकदम सोपे प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या भागातील शेवटचा प्रश्न आहे. इथे विभाग चेंज होतोय. विभाग 6वा, नियमित आकृतीत अंतर्लिखित वर्तुळे. प्रश्न 12वा. प्रश्न अशा पद्धतीचा आहे. प्रश्न क्रमांक 12. A, B व C हे बिंदू असे आहेत की AB बरोबर 6 सेंटीमीटर, BC बरोबर 4 सेंटीमीटर व CA बरोबर 5 सेंटीमीटर. तर त्या 3 बिंदूतून जाणारे वर्तुळ किंवा कंस काढा. इथे आपल्याला दिलेल्या मापाचा ABC हा त्रिकोणादी काढावा लागणार आहे. जी सर्वात लांब बाजू आहे, मोठी बाजू आहे, ती आहे 6 सेंटीमीटर. ती आधी आपण घेऊया. इथे 6 सेंटीमीटर बाजू मी घेतोय. त्या बाजूला मी नाव देतोय AB 6 सेंटीमीटर. त्यानंतर दुसरी जी बाजू आहे ती आहे 4 सेंटीमीटर. ती 4 सेंटीमीटर बाजू पण मी घेतोय. या पद्धतीने कंपासमध्ये 4 सेंटीमीटर त्रिज्या घेतली आणि ते कसा कंस केलाय. त्यानंतर तिसरी बाजू आहे 5 सेंटीमीटर. ती 5 सेंटीमीटर अंतर या कंपासमध्ये या पद्धतीने आणि ए बिंदूतून त्या कंसावर कंस करा. दोन्ही कंस एकमेकांना छेदलेत, बिंदू मिळाला आहे, त्या बिंदूला नाव द्या C. BC जोडा, त्याच्यानंतर AC जोडा. अशा पद्धतीने ज्या 3 बाजू आपल्याला दिल्या होत्या, 3 बिंदू आपण घेतलेत ABC. आता यातून जाणारं आपल्याला वर्तुळ काढायचं. इथे त्रिकोणाच्या ज्या 3 बाजू आहेत त्यापैकी आपल्याला 2 बाजू दुभागायच्या आहेत. B या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवलंय, C इतकं अंतर घेतलंय आणि BCच्या हे निम्म आणि हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर या बाजूला कंस केलाय, त्याच अंतराने इथे कंस केलाय. या बाजूला देखील तशीच कृती करायची आहे. दोन्ही कंस एकमेकांना छेदले आहेत. बिंदू ठळक करा आणि ते बिंदू जोडून घ्या अशा पद्धतीने. त्यानंतर याच पद्धतीने आपण ही बाजू दुभागणार आहोत. निम्म्यापेक्षा जास्त अंतर अंदाजे घ्यायचं आहे आणि दोन्ही बिंदूतून सारख्या त्रिज्येने कंस करायचे आहेत. बिंदू ठळक करा, जोडून घ्या. इथे तुम्हाला या ज्या 2 दुभाजक रेषा आहेत इथे एकमेकींना छेदून गेल्यात. इथे पॉइंट घ्यायचा, बिंदू घ्यायचा, त्याला नाव द्यायचंय O. O हा आपल्या वर्तुळाचा किंवा कंसाचा केंद्रबिंदू असेल. O वर कंपासचं लोखंडी टोक टेकवलंय, कंपासमध्ये A इतकं अंतर घेतलंय, C इतकं भरतक नाही पाहिजे, भरतंय. त्यानंतर B मधून पण जाता येत. इथे या पद्धतीने आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे वर्तुळ ABC या 3 बिंदूतून गेलेलं आहे. या पद्धतीने A, B व C या 3 बिंदूतून जाणारे हे इष्ट वर्तुळ किंवा कंस आपण येथे काढलेला आहे. या भागामध्ये आपण हे 4 प्रश्न सोडवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्न समजले असतील नक्की मला कमेंट करून कळवा. आपल्या काही समस्या असतील, काही प्रश्न असतील ते देखील मला कळवा. ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. हा एपिसोड आपल्याला जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया एका नवीन विषयासह. थँक्यू.